हॅलो वॉरियर्स, 20 डेज चॅलेंज जे पेपर 1 साठी असेल, जे तुम्ही कंबाईंड ग्रुप सी पूर्व परीक्षेची तयारी करतानाच फॉलो करणार आहात, त्या चॅलेंजमधलं हे पहिलं लेक्चर आहे. डे 1 आहे. ज्यांना माहिती नाही आहे हे 20 मिनिट्स चॅलेंज, 20 डेज नाही 20 मिनिट्स चॅलेंज काय आहे त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते. पूर्व परीक्षेची तयारी करत असतानाच मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करू शकता आणि त्याच्यातही पेपर 1 ची तयारी म्हणजे तुमची ऑलमोस्ट कंप्लीट होईल जर तुम्ही हे चॅलेंज फॉलो केलं तर. त्याच्यामध्ये एक पार्ट मी सांगितलेला आहे वोकॅबलरीचा. तर वोकॅबलरीमध्ये आपल्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही वर्ड्स पाहायचे आहेत, बट हे जे लेक्चर्स आहेत ते इंग्लिश वोकॅबलरीसाठीचे आहेत. ठीक आहे. आणि आज आहे डे 1. सो आज आपण 10 शब्द पाहणार आहोत आणि या 10 शब्दांमधून दिवसभरामध्ये तुम्हाला हे जे 10 शब्द आहेत ते परत परत वापरण्याचा प्रयत्न करायचे, किंवा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे रिवाइज करायचं. म्हणजे हे 10 शब्द तुमचे आजच्या आज परफेक्ट होतील. उद्या पुढचे 10, परवा पुढचे 10, अशा पद्धतीने तुम्ही बरीचशी तयारी करू शकाल पुढच्या 90 दिवसांमध्ये. ठीक आहे. जे ग्रुप बी साठी आहेत मुख्य परीक्षेसाठी ते सुद्धा हे चॅलेंज फॉलो करू शकतात. सो आजच्या लेक्चर मधला पहिला शब्द जर आपण पाहिला तर तो आहे अभोर. अभोर म्हणजे काय आहे? टू हेट व्हेरी मच ऑर टू डिटेस्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीचा फार तिरस्कार करणं, याच्यासाठी अभोर हा शब्द वापरला जातो. म्हणजे इथे जर आपण विधान पाहिलं, आय अबोर डिसऑनेस्टी इन पब्लिक लाईफ, म्हणजे सार्वजनिक जीवनातला जो काही अप्रामाणिकपणा असतो त्याचा मला तिरस्कार वाटतो. अँड आय ऍक्च्युली अबोर डिसऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. ठीक आहे. सो अबोर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, अब बोर हो चुकी हूँ, आय हेट दिस. अब बोर हो चुकी हूँ, अभोर. अभोर म्हणजे हेट करणं, तिरस्कार करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर अबोव बोर्ड. अबोव बोर्ड म्हणजे काय असतं? प्रामाणिकपणे, किंवा जे ट्रान्सपरंट आहे, संशय विरहित आहे. ऑनेस्ट अँड लीगल, ओपन अँड ट्रान्सपरंट. ठीक आहे. सो एखादी गोष्ट जर संशय विरहित असेल, प्रामाणिक असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही अबोव बोर्ड हा जो वर्ड आहे तो वापरू शकता. द रिक्रुटमेंट प्रोसेस वॉज कम्प्लिटली अबोव बोर्ड म्हणजेच काय? तर भरती प्रक्रिया पूर्णपणे संशय विरहित आणि प्रामाणिक होती. लक्षात कसं ठेवू शकता? आपल्याला माहिती की एखादं काम डिसऑनेस्टली करायचं असेल, लाच द्यायची असेल, तर त्याच्यासाठी काय केलं जातं? टेबला खालून रक्कम दिली जाते. बरोबर आहे, टेबलच्या खालून. पण ती जर टेबलच्या वरून असेल, म्हणजे मराठीमध्ये तो शब्दप्रयोग वापरला जातो टेबला खालून, पण ते जर टेबलाच्या वरून असेल तर त्याचा अर्थ काय होईल? प्रामाणिक. ती गोष्ट ट्रान्सपरंट आहे, प्रामाणिकपणे केली जाते. सो अबोव बोर्ड म्हणजे काय असतं? ऑनेस्ट अँड लीगल, ओपन अँड ट्रान्सपरंट. द नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ऍब्स्कॉन्डेड. ऍब्स्कॉन्डेड म्हणजे काय? एखादा व्यक्ती, त्याला अटक होण्याची भीती आहे किंवा त्याला शिक्षा होण्याची भीती आहे म्हणून तो फरार झालेला आहे. ठीक आहे. एस्केप सिक्रेटली टू अवॉइड अरेस्ट ऑर पनिशमेंट, म्हणजे पनिशमेंट पासून किंवा अटकेपासून वाचण्यासाठी जो फरार झालेला आहे त्याच्यासाठी ऍब्स्कॉन्डेड हा शब्द वापरला जातो. इथे दिसेल हा ऍब्स्कॉन्ड करण्याचा प्रयत्न करतो किंवा हा ऍब्स्कॉन्डेड आहे, फरार झालेला आहे. सेंटेन्स काय? द अक्युज्ड ऍब्स्कॉन्डेड बिफोर द पोलीस अराइव्ड. पोलीस येण्यापूर्वी तो जो आरोपी होता तो फरार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे अकॉर्ड. अकॉर्ड हा शब्द तुम्ही बऱ्याचदा कदाचित ऐकलेला असेल. अकॉर्ड म्हणजे काय असतं? म्हणजे एखादा करार किंवा एकमत होणं, त्याला म्हटलं जातं अकॉर्ड. ठीक आहे. सो ॲग्रीमेंट किंवा हार्मनी हे दोन शब्द त्याच्यासाठी सिनोनिम असतील किंवा मिनिंग असतील त्याचे. सेंटेन्स जर आपण पाहिला, बोथ कंट्रीज साइंड अँड अकॉर्ड ऑन ट्रेड, म्हणजे दोन्ही देशांनी व्यापारासंदर्भात जो करार होता, म्हणजे एकमताने तो करार जो आहे तो केला. ठीक आहे. सो अकॉर्ड म्हणजे काय आहे? ॲग्रीमेंट. समोरच तुम्हाला त्याची इमेज दिलेली आहे, सो लक्षात ठेवायला इझी जाईल. नेक्स्ट वर्ड जर पाहिला आपण ॲक्वेन्सेन्स. ॲक्वेन्सेन्स म्हणजे काय असतं? एक्सेप्टन्स विदाउट प्रोटेस्ट. एखाद्या गोष्टीला आपण मूकसंमती देतो पहा, म्हणजे आपण असं लाऊडली नाही सांगत, बट जस्ट कधी कधी असंही नाही, फक्त शांत बसून राहणं. आणि कधी कधी आपला नकार असतो, पण आपलं शांत बसणं म्हणजे आपला होकार समजला जातो, मूकसंमती समजली जाते. जसं इथे सेंटेन्स दिलेला आहे, हिज सायलेन्स वॉज टेकन ॲज ॲक्वेन्सेन्स, म्हणजे काय? त्याच्या शांततेला मूकसंमती असं समजण्यात आलं. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर ॲडजॉर्नमेंट हा शब्द पण कदाचित तुम्ही ऐकलेला असेल. एखादा वेळेला कोर्टाचं कामकाज ज्यावेळेला स्थगित होतं, नेक्स्ट टाइमची डेट डिक्लेअर केली जाते की परत कोर्ट कधी भरणार आहे, त्यावेळेला ॲडजॉर्नमेंट, द कोर्ट इज ॲडजॉर्न फॉर नाव असा शब्द वापरला जातो. सो ॲडजॉर्नमेंट म्हणजे काय असतं? टेम्पररी सस्पेन्शन ऑफ अ मीटिंग ऑर कोर्ट. एखादी मीटिंग किंवा कोर्ट याचं टेम्पररी सस्पेन्शन जेव्हा होतं त्याच्यासाठी ॲडजॉर्नमेंट हा शब्द वापरला जातो. द कोर्ट अनाउन्स्ड अँड ॲडजॉर्नमेंट टिल मंडे, म्हणजे न्यायालयाने सोमवारपर्यंत स्थगन जाहीर केलं. ॲडजॉर्नमेंट जी आहे ती जाहीर केली. नेक्स्ट वर्ड आहे अल्टरनेटिव्हली. हा इझीवाला वर्ड आहे, हा तुम्ही कदाचित ऐकला असेल, तुम्ही वापरतही असाल. अल्टरनेटिव्हली म्हणजे
दोन्हीपैकी एक इन्स्टेड ऑफ किंवा तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात ॲज अनदर ऑप्शन किंवा इन्स्टेड आलटून पालटून किंवा पर्यायाने. ठीक आहे. सो तुम्ही जर सेंटेन्स पाहिला, यू कॅन ट्रॅव्हल बाय बस, अल्टरनेटिव्हली यू कॅन टेक अ ट्रेन, म्हणजे तुम्ही बसने जाऊ शकता किंवा पर्यायाने तुम्ही ट्रेनने सुद्धा, रेल्वेने सुद्धा जाऊ शकता. काय शब्द? अल्टरनेटिव्हली. नेक्स्ट वर्ड आहे ॲमिकेबली. ॲमिकेबली म्हणजे काय? तर इन अ फ्रेंडली अँड पीसफुल मॅनर, म्हणजे सलोख्याने, एकोप्याने, मैत्रीपूर्ण संबंधाने, ॲमिकेबली. ठीक आहे. विधान काय आहे? सेंटेन्स, द डिस्प्यूट वॉज सेटल्ड ॲमिकेबली, म्हणजे वाद जो आहे तो सलोख्याने मिटवण्यात आला. तुम्ही असं म्हणू शकता, आम्ही केबलने जोडलेले आहोत. एक मिनिट. आम्ही केबलने जोडलेले आहोत म्हणजे काय? आम्ही केबली जोडलेले आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. द डिस्प्यूट वॉज सेटल्ड ॲमिकेबली, म्हणजे वाद सलोख्याने मिटवण्यात आला. नेक्स्ट वर्ड आहे बॅम्बुझल. बॅम्बुझल म्हणजे काय असतं? टू चीट ऑर डिसीव्ह समवन, म्हणजे एखाद्याला फसवणं. हा जो शब्द आहे ना, डिसीव्ह, DECEIVE, हा शब्द लक्षात ठेवा, कारण हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारला. हा तुम्हाला करेक्ट स्पेलिंग मध्ये पण विचारला जाऊ शकतो. सो डिसीव्ह समवन म्हणजे फसवणे. द फ्रॉडस्टर्स ट्राईड टू बॅम्बुझल इनोसंट पीपल, जे फ्रॉडस्टर्स होते म्हणजे ज्यांना आपण म्हणतो फसवणूक करणारा, त्यांनी निरपराध लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. बॅम्बुझल. ठीक आहे. नेक्स्ट आहे बँकरप्सी. बँकरप्ट हा शब्द पण आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. बँकरप्ट म्हणजे असतो जो दिवाळखोर आहे. बँकरप्ट कोण असतो? जो दिवाळखोर आहे तो, म्हणजे अनेबल टू पे हिज डेट्स. द स्टेट ऑफ बिईंग अनेबल टू पे डेट्स, म्हणजे जे काही कर्ज घेतलेला आहे ते फेडण्यासाठी अनेबल असणारा, जो फेडू शकत नाहीये कर्ज, त्याला बँकरप्ट असं म्हटलं जातं. आणि बँकरप्सी म्हणजे काय? दिवाळखोरी. त्याची जी सिच्युएशन असेल ती काय असेल? दिवाळखोरी. द कंपनी डिक्लेअर्ड बँकरप्सी आफ्टर हेवी लॉसेस, म्हणजे मोठ्या तोट्यामुळे कंपनीने दिवाळखोरी जी आहे ती जाहीर केली. सो इथे आपण पाहिलेले आहेत 10 शब्द. पुढचे 10 शब्द उद्या तुमच्यापर्यंत येतील. जर तो पार्ट पाहायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. वॉरियर सुप्रिया हा जो काही युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. नोटिफिकेशन बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करायचं आणि डेली बेसिसवरती येणारी जी वोकॅबलरी आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. मी प्रयत्न करेन आठवड्यातून एक लेक्चर जे आहे ते रूल्सवरती घेण्याचं. इंग्लिश जे ग्रामर रूल्स मी सांगितलेले आहेत जे तुम्हाला 20 मिनिट्स चॅलेंजमध्ये जर पॉसिबल झालं तर, कारण आता थोडी तब्येत ठीक नाहीये, सो बोलताना पण त्रास होतो, त्यामुळे मी आजच्या लेक्चरमध्ये पण फार लाऊडली बोललेले नाहीये. बट होपफुली लवकर बरी होईन आणि लवकर मग खूप सगळे लेक्चर्स घेऊन येईन. याचं हेच रिझन होतं की थोडं लेट मी सुरू केलेलं आहे हे 20 मिनिट्स चॅलेंज. बट आता सुरू केले तर हे कंपल्सरी फॉलो करा. जे स्टुडंट 90 डेज चॅलेंजचा पार्ट आहेत, 90 डेज रिव्हिजन मेंटरशिप चॅलेंज, तर त्याच्यामध्ये त्या स्टुडंटनी हे जे 10 वर्ड्स आहेत हे कंपल्सरी फॉलो करायचे आहेत. अर्थातच तुम्ही जर ग्रुप सीची तयारी करत असाल किंवा ग्रुप बी मेन्सची तयारी करत असाल तुम्ही सुद्धा कंपल्सरी कराच, पण 90 डेज वाल्यांना तर हे मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. सो दिवसाला फक्त एक शब्द, आपण एक नाही घेत आहोत, ऍक्च्युली आपण 10 शब्द घेतोय, पण हे जे 10 शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या खूप जवळ घेऊन जात आहेत. एक एक स्टेप तुम्ही पुढे टाकत आहात. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. असं करत करत खूप शब्द होतील, बऱ्याचशा गोष्टी होतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही समजायला लागाल 90 डेजमध्ये. ठीक आहे. तसं तर हे त्याच्यानंतर पण मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन, पण जोपर्यंत होतंय तोपर्यंत तरी ऍटलिस्ट हे प्रामाणिकपणे फॉलो करा. आणि पुढचा पार्ट पाहण्यासाठी या चॅनलला, वॉरियर सुप्रिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचे 10 वर्ड्स हे दिवसभरामध्ये रिवाइज करायचे आहेत. पार्ट 2 पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये पार्ट 2 लिहायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.